दिंडोरी तालुक्यामध्ये मौजे पालखेड येथे गेल्या अनेक दिवसांपासून सर्वे नंबर 326 वरती अतिक्रमण होतं. त्याच्यावरती विकास अधिकारी प्रांत ह्या सर्वांनी त्याच्यामध्ये सकृत दर्शनी आणि ह्याच्यावरती अतिक्रमण झालेलं असं म्हणण्यात आलं. परंतु सरकारचा निधी घेऊन 387 बाई कब्रस्तानसाठी देण्यात आलेली होती. त्या ठिकाणी खरं कब्रस्तान बांधायला पाहिजे होतं, परंतु 387 ब वरती कब्रस्तान न बांधता सर्वे नंबर 326 वरती 20 लाख रुपये शासनाचे खर्च म्हणून त्याच्यावरती कब्रस्तान बांधण्याचं काम करण्यात आलं. सवाल उठतोय की जर चुकीच्या सर्वे नंबरवरती काम होत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी काय करतात, पंचायत समितीचे अधिकारी काय करतात, गट विकास अधिकारी काय करतात, आणि त्यामुळे या ठिकाणी पालखेड मधल्या गावकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये शासनाकडे आणि या गटविकास अधिकाऱ्यांकडे 2 वर्षांपासून पाठपुरावा केला, पण त्यांना कुठल्याही पद्धतीचं त्यांनी सहकार्य केलं नाही. आणि आज त्यामुळे सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून आज या दिंडोरी तालुक्यामध्ये आज आंदोलन करण्यात आलं. मुजोर अधिकारी जे आहेत त्या विषयाच्या बाबतीमध्ये कुठलाही पद्धतीने सहकार्य करायला तयार नव्हतं. जवळपास हे आंदोलन अर्धा पाऊण तास चाललं. शेवटी मला जिल्हा परिषदेच्या सीओंशी बोलायला लागलं आणि जिल्हा परिषदेच्या सीओनी सांगितलं की आम्ही तातडीने या अधिकाऱ्यांना बाजूला सारून पेठच्या गटविकास अधिकाऱ्यांकडनं तातडीने आज चौकशी करून आम्ही तातडीने सकारात्मक त्याच्यावरती कारवाई करू. आणि त्याच्यामुळे आता आम्ही हे आंदोलन जे आहे आता आपण अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या भूमिकेवर आणि जे कोणी अधिकारी याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती देखील मी सीओशी बोलले आणि त्यांनी सांगितलं, आश्वस्त केलेलं आहे की याच्यामध्ये जे अधिकारी दोषी आहेत त्यांनी हे समोर दिसत असताना त्याच्यावरती काम केलेलं नाहीये, कारवाई केली नाहीये, अशा सर्व अधिकाऱ्यांवरती सिव्हिल ऍक्टच्या अनुसार त्याच्यावरती कारवाई करतात.